गोष्टीचं नाव शाळेतील समारंभ. कार्यक्रमाची वेळ सकाळी 9ची होती, पण 8:30 वाजून गेले तरी सुद्धा शाळेमध्ये कोणी फिरकलेलं नव्हतं. शाळेच्या शिपायांनी मुख्य सभागृहाचं दार तेवढं उघडून ठेवलं होतं आणि बाहेरच्या पायरीवर बसून डाव्या हातातली तंबाखू उजव्या हाताच्या बोटांनी मळायचं काम त्याचं अत्यंत निष्ठेने चाललेलं होतं. अगदी तंद्रीच लागली होती म्हणा त्याच्याशी. बाहेरच्या पटांगणामध्ये शाळेच्या एक कुत्रं झोपलेलं होतं. बाकी कुणीही अजून आलेलं नव्हतं. 9:15 वाजले आणि मग शाळेचे असिस्टंट हेडमास्टर दोघा तिघा शिक्षकांना घेऊन घाईघाईने असे शाळेमध्ये आले. पाहतात तो शिपाई आपला त्या पायरीवर बसलेला दिसल्याबरोबर त्याने विचारलं, अरे पंढरी, अरे हॉल उघडून ठेवलायस ना? आता पंढरीचं तोंड हा प्रश्न विचारायच्या आधी 1 मिनिट बंद झालेलं होतं. त्यामुळे तोंडाने याचं उत्तर देणं त्याला कठीणच होतं. म्हणून त्याने नुसती मानवली हो आणि खुणे नुसतं हॉलकडे बोट केलं, त्यांनी तोंड केलं. मग हेडमास्टर साहेबांना असिस्टंट साहेबांना जरा राग आला त्याचा. ते म्हणाले, ते मला दिसतंय, पण हॉल उघडून ठेवलायस, हॉल झाडलास का? तर पुन्हा एकदा मानेने त्यांनी नाही म्हणून खूण केली. मग मात्र साहेब आणखीनच चिडले. काय त्याची अडचण आहे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या हाताची ओंजळ करून त्याच्या तोंडासमोर धरली. म्हणले, पंढरीराया, काय आपल्या मुखामध्ये आहे ती याच्यात टाका. म्हणजे तोंड मोकळं करा आणि एकदा घडा 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 बोला बघू म्हणाले, म्हणजे आम्हाला कळेल तरी काय झालंय प्रकार. मग मात्र पंढरी ओशाळला. जे काही तोंडामध्ये मुखरस गोळा झालेला होता तो त्यानं गटकन गिळला आणि मग करीत असा तो लादल्यासारखा वर उठून उभा राहिला. ते म्हणाले, नाही साहेब, मला नुसतं हॉल उघडून ठेवायला सांगितलं, उघडून ठेवलं. साहेब रागवले, म्हणजे शहाणा आहेस. अरे आपला हॉल म्हणजे काय ताजमहाल आहे काय? नुसतं बाहेरनं बघायचं नाही आहे, आत बसायचंय सगळ्यांना. हॉल झाडून ठेवायचं असतो, एवढी साधी अक्कल नाही तुला? पंढर म्हणला, पण ती साहेब माझी ड्युटी आहे का? ड्युटी तुम्हीच वाटलेत की नाही? ती मारत्याची ड्युटी आहे. बघा साहेब कशी जात आहे हा हरामी. अहो काल दुपारपासून जी बेपत्ता आहे ते मारत्या, ते आता उद्या सकाळी ओवल बघा. तुम्ही लय साहेब लय गरीब आहेत, त्याने गडी माणसं लई शेफारलीत. आता उद्या आला ना साहेब, चांगली जोडपट्टी करा त्याची आणि मला बोलवा त्या टायमाला बघायला. साहेब रागवले, चेहरा तांबडा लाल तांबड. बार जास्त बडबड करू नकोस म्हणाल तो. मारत्या नाही तर तू झाड. आत्ता पाहुणे येतील हॉलमध्ये. हां चाल उठ. साहेबांचा चेहरा जरा चित्रविचित्र झालेला दिसला तर मुकाट्यानं मग पंढरी उठला. त्याने किरसुनी घेतली आणि हॉल झाडायला सुरुवात केली. त्यानं आपलं काम अगदी चोख बजावलं. इतकं चोख की हॉलमध्ये उडालेल्या धुरळाचे लोटचे लोट बाहेर यायला लागले आणि बाहेर पटांगणात उभी राहिली मंडळी जोर जोरात ठसकायला लागली. पहिल्यांदा पंढरीनं मोठ्या इमानाने जमीन झाडली सगळी जोर जोरात. तो जो धुराळा उडाला तो कडेच्या बाकावर बसला. मग बाकावरनं तिने किरसून फिरली, पुन्हा धुराळा खाली बसला. हे सगळं होईपर्यंत असिस्टंट साहेब म्हणतो की सगळे आपले बस उभा राहिले. तो गप्प काय करणार का? पंढरीचं सगळं काम संपल्यावर नंतर मग असिस्टंट साहेब शेजारचे शिक्षण म्हणाले, पाहिलं देशपांडे, पाहिलं ना, असं स्वतः मारावं लागतं प्रत्येक गोष्टीत, हां तर कामं होतात, नाहीतर बोंब ठरलेली आहे म्हणाले. आता देशपांडे खमंग शिक्षकच होते, त्यात काही प्रश्नच नाही. ते म्हणाले, बोंब ना हो निश्चित, त्यात काही प्रश्नच नाही म्हणाले. आणि मी बघतोय ना रोज तुम्ही किती मारताय ते, त्यात काही प्रश्न नाही. असिस्टंट साहेबांनी त्यांच्या या उत्तराकडे जरा दुर्लक्षच केलं. म्हणाले, बरोबर ते राहू द्या. हां मी काय विचारणार होतो तुम्हाला, हां समारंभासाठी ते टेबल क्लॉथ आणि फ्लॉवर पॉट तुम्हाला सांगितलं होतं आणायला, तो आणलाय ना तुम्ही? देशपांडे लांब चेहरा करून म्हणाले, टेबल क्लॉथ आणि फ्लॉवर पॉट? अहो असं काय करताय, कालच नाही का हेडमास्टरांच्या समोर ठरलं तुम्ही त्यांच्या घरी जाऊन आणायचं म्हणून? देशपांडे म्हणले, हां 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 आलं लक्षात. ओ पण तुम्ही गेल्यावर त्यांनी मला सांगितलं. म्हणले काय? नाही काय नको आणायला माझ्या घरनं. म्हणाले शाळेत आहे सगळं म्हणले. ते म्हणे असं म्हणाले, हो असं आहे अगदी म्हणा. त्यांनी कपाळावर हात मारून घेतला साहेबांच्या. म्हणले कमाल आहे बुवा साहेब, आम्ही एक ठरवतो हे एक सांगून ठेवतात, हे HM म्हणजे अगदी हाफमॅडच आहेत म्हणाले. देशपांडे म्हणले, हाफमॅड 3/4 मॅड आहेत, मला विचारा ना म्हणाले. हो म्हणे शाळेत कुठं आहे टेबल क्लॉथ? हां आईने वेळेला म्हणाले कापडाचा तुकडा सापडत नाही. देशपांडे म्हणाले, आता हे मला माहीत नाही का, तुकडा काय चिंदी नाही मिळत चिंदी. इतकं सगळं बोलणं झाल्यावर मग काय असिस्टंट साहेब पुढे काही बोलले नाहीत. त्यांनी मुकाट्याने एका नव्या शिक्षकाला हेडमास्टरांच्या घरी पिटाळलं आणि या सगळ्या वस्तू आणायची व्यवस्था सगळी केली. मग पाणी प्यायसाठी तांब्या फुलपात्र पाहिजे, त्याची आठवण झाली. ते ऑफिस उघडलं, मग शोधाशोध सुरू केल्यावर फुलपात्र सापडलं, तांब्या काही सापडत नाही. बराच आरडाओरडा केल्यावर मग मगाच्या शिपायाने त्या पंढरीने हळूच येऊन सांगितलं, तो तांब्या शाळेत रात्री झोपणाऱ्या शिपायांनी सकाळच्या कार्यक्रमासाठी बाहेर नेलेला आहे. आता मात्र असिस्टंट साहेब भयंकर चिडले. म्हणले, अरे
नालायक गाढवा माणूस, अरे काय अकला बिकला आहेत की नाही तुम्हाला? शाळेचा तांब्या, पाणी प्यायचा, आणि तो ह्याच्यासाठी नेला बाहेर म्हणाले. हा बरं, आत्ता तो शिपाई नक्की या वेळेला कुठं असेल, काही कल्पना? पंढरे म्हणाल, ते काय सांगता येत नाही साहेब, हो म्हातारा माणूस आहे, लय लहरी आहे, आज नदीकडे जाते, उद्या वड्याकडे जाते, त्याचं काही सांगता येत नाही, शिनशिनरी बघत बसते म्हणे. ते म्हणाले, तसल्या नसत्या सबबी तुम्हाला सांगू नकोस, जिथं असेल तिथे जाऊन त्याला गाठ, तांब्या हस्तगत कर, 2 विसळून स्वच्छ करून घेऊन ये, चाललंय. झालं, ही सगळी व्यवस्था इकडं तिकडं सगळी सुरू झाली. या वेळपर्यंत आता कुठं जरा मुलं यायला सुरुवात झाली होती, 10-15 मुलं आली होती. आता काय करायचं म्हणून त्यांचं बाहेरच पटांगणामध्ये हुतुतू कबड्डी काहीतरी डाव त्यांचा सुरू झाला होता. आणखीन काही शिक्षक आले होते, त्यांना तर काही काम नव्हतंच अजून, म्हणून कॉमन रूममध्ये जाऊन गप्पा ठोकत बसली होती. 9 वाजून गेल्यावर त्यांच्यापैकी एक पोक्त शिक्षक कॉमन रूमच्या बाहेर आले, तुरु चालत असे असिस्टंट साहेबांच्याकडे आले. आता पोक्त शिक्षक म्हटल्यावर जी काही मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहील तशीच होती, साधारण बुटके, धोतर, शर्ट, कोट, काळा कोट, काळी टोपी, काळे पांढरे केस सगळे टोपीतनं डोका होत आहेत, कथलाच्या गुंड्या, गंधमध्ये लावलेलं वगैरे, छपरी मिशा. आणि त्यांचं वैशिष्ट्य होतं एक, काहीही बोलायचं असलं, कितीही घाईचं असलं तरी शांत सावकाश बोलायचं. अगदी घराला आग लागलेली आहे आणि चला 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 बाहेर पडा असं जरी म्हणायचं असलं ना तरी सुद्धा, अहो घराला आग लागलेली आहे, बाहेर पडा, असं या थाटात ते बोलायचं. असे अवंगुण विशिष्ट सगळे हे पोक्त शिक्षक असे चालत 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 आले असिस्टंट साहेबांच्या जवळ आणि गंभीर चेहरा करून म्हणाले, का हो साहेब, कार्यक्रमानंतर चहा आणि बिस्किट यांची व्यवस्था झालेली आहे ना? नसेल तर आत्ताच सांगा, ऐन वेळेला घोटाळा होतो. कार्यक्रम कुठलाही असो, नंतरचा चहा आणि बिस्किट ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते, आणि तरीही तिकडं दुर्लक्ष होतं, असं या पोक्त शिक्षकांचं गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवांनी बनलेलं अगदी प्रामाणिक मत. त्यामुळे दरवेळेला ते या गोष्टीची हमखास चौकशी करतात. हे सगळं प्रकरण असिस्टंट साहेबांना माहिती होतं, म्हणून ते शांतपणे म्हणाले, काही काळजी करू नका बरं, सगळी व्यवस्था झालेली आहे. असं त्यांचा चेहरा मग आंबटच झाला जरा. हा मग हरकत नाही म्हणा, पण कुठं हॉटेलातच दिली आहे ना ऑर्डर चहाची? म्हणजे हो का? नाही, मग ताजं दूध घालायला सांगितलं का नाही त्याला? ताजं दूध नसेल तर चहा चांगला लागत नाही. हा मी आधीच बजावतोय. हां, आणि बिस्किटं सुद्धा बघून आणावी लागतात, नाही तर तो हॉटेलवाला फुटकी मोडकी सादळलेली अशी देतो. हा म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून आधीच बजावतोय. झालं, त्यांच्या माऱ्याने असिस्टंट साहेब जरा गांगरले. ते गांगरले पाहिल्यावर आहे ना आणखीन अवसान चढलं. जोर जोरात आपलं म्हणणं कसं बरोबर आहे पुन्हा पुन्हा मोठमोठ्यानं सांगायला लागलं. अहो, ते मागे एकदा पाहुणे आले ते त्यावेळेला असंच त्यांना चहा दिला आणि त्यात साखरच नाही. काय हा, आता त्यांना डायबिटीस होता, साखर नकोच होती, हा भाग वेगळा आहे. हो, एकदा तर चहाच्या कपात भज्याची तुकडे तरंगत होते, आणि तुकडे सबंध भज सुद्धा नाही. सबंध असतं तर निदान खाल्लं तरी असतं. अशीच नाही, शेवटी वैतागले, शेवटी त्रासून गेले. ते म्हणले, अहो असं करा तसं करा, की आता तुम्हीच बघा ना ही सगळी व्यवस्था, म्हणजे मागणं कटकट नको. हे ऍक्टर आत्ता कुठे यांच्या चेहऱ्यावर जरा आनंद आला. हा हो, मग हेच सांगतोय मी मगापासून, आता मी बघतो सगळं, आता तुम्ही काही काळजी करू नका. म्हणले बरं, बरोबर 11:30च्या ठोक्याला चहा घेऊन येतो. हो या म्हणले, पण 11:30 सगळं सभा वगैरे संपवा, हा नाहीतर चहा गार होईल, आधीच बजावतोय. असिस्टंट साहेब म्हणाले, अहो ते आता माझ्या हातात आहे का? हे शिक्षक पोक्त शिक्षक म्हणाले, अहो असं करा, ते हेडमास्टरला भाषण करायला सांगू नका बुवा. मला भयंकर खटपट आहे. तुम्ही त्याला अध्यक्ष करा, हां, आणि मुख्य म्हणजे आभाराचं काम तुम्ही करा, त्याच्याकडं ती सोपू नका, म्हणजे संपते बरोबर सगळे. मग मी जाऊ? झालं, गेले सुद्धा ते शाळेच्या बाहेरचं. असिस्टंट साहेबांनी त्यांच्या सूचनेवर थोडा वेळ विचार केला आणि त्यांनाही त्यांचं म्हणणं पटलं. तसे शाळेचे हेडमास्टर हे अगदी निरुपद्रवीग्रस्त होते, पण मुलांना उपदेश करणं हा त्यांच्या स्वभावात थोडा वीक पॉईंट होता. आणि मग हा उपदेश बराच वेळ करीत राहावा असं त्यांना फार वाटायचं. मुलांना चांगली पेंग येईपर्यंत आणि सगळ्या शिक्षकांची तोंड कावरी बावरी होईपर्यंत त्यांचा हा उपदेशाचा मारा हो सतत चाललेला असायचा. हा, आता दुसऱ्याच कोणाचं भाषण असलं आणि ते अध्यक्षच असले तरच त्यांच्या वक्तृत्वाला थोडा आळा बसायचा. एरवी त्यांचं भाषण म्हटल्यावर सगळी शाळा थरथर थरथर कापायची नुसती अशी.
अहो साधं आभाराचं भाषण करायला जरी उभे राहिले ना तरी लवकर कोणाचे आभार मानत नसत. शाळेची स्थापना, त्यावेळी आलेल्या अडचणी, आतापर्यंत केलेली प्रगती, इथून जी सुरुवात करायची ते हल्लीच्या विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन कसं बिघडलेलं आहे आणि ते सुधारण्यासाठी कोणते उपाय योजायला पाहिजेत, इथपर्यंत सगळ्या विषयावरती बोलत असत. बरं, इतकंही करून पुन्हा ते जर आभाराकडे वळलेच तर आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणं का आवश्यक आहे हे सांगताना ते त्या प्रमुख पाहुण्याचं त्या दिवशीचं सगळं भाषण पुन्हा तसंच्या तसं म्हणून मग त्यातले महत्वाचे मुद्दे सांगत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या भाषणापासून काय शिकण्यासारखं आहे याच्यावर थोडी चर्चा करीत असे आणि शेवटी कसलेही आभार न मानता खाली बसत असत. हेडमास्तरांच्या भाषणाची ही वैशिष्ट्य सगळ्यांना ठाऊक असल्यामुळं त्यांचं भाषण म्हटल्यावर सगळ्यांच्या पोटात कापकन गोळा यायचं. हे पोक्त शिक्षक गेले, दुसरे एक शिक्षक जरा बाजूला उभे होते, ते घाबऱ्या जवळ आले साहेबांच्या जवळ. हा म्हणाले, हो हे मात्र खरं आहे, हो आभार तुम्हीच माना, नाहीतर सभा संपायला 1:30 वाजताय. 1:30 म्हणाले आज. असिस्टंट साहेब म्हणाले, काय गोखले तुम्ही सुद्धा लहान पोरासारखं काहीतरी आपल्या अतिशक्तीने बोलायला म्हणजे काय. गोखले म्हणले, अतिशक्ती कसलेली डोंबलाची, खरं ते सांगतोय. परवा नाही आठवत तुम्हाला, जुलैत आपल्या कामाच्या वाटणीची मीटिंग झाली. मीटिंग म्हटल्यावर काय बाबा 2 तास सुट्टी देते शाळेला, शाळा सुटल्यावर मीटिंग. यांचं प्रास्ताविक झालं सुरू. किती वेळ प्रास्ताविक. हा शाळा सुटली, मुलं घरोघर गेली, अंधार पडला, बत्त्या आणल्या, बत्त्या नाही का आठवत तुम्हाला, तरी यांचं प्रास्ताविक चाललेलंच आहे. हा रात्री 10 वाजता मीटिंग संपली, तुमचं ठीक आहे, तुम्हाला घरदार आहेत, आम्ही खानावळीत जेवतो म्हणाले. खानावळ बंद झाली आमची, उपाशी झोपावं लागलं आम्हाला. तावानं आणखी गोखले काहीतरी बोलणार होते, तेवढ्यात असिस्टंट साहेबांच्या नजरेला जाणवलं की हेडमास्तरांनी शाळेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे लगेच त्याने करून त्यांना थांबवलं. खुणेने सांगितलं आले. त्याबरोबर मग गोखले थांबले आणि मग असिस्टंट साहेब त्यांच्या स्वागताला गेले, हे त्यांच्या पाठवून गेले. शाळेचे हेडमास्तर येतच होते तिकडून, उंच आणि किडकिडीत असे ते ग्रस्त होते. नेहमी उच्च विचारसरणी डोक्यात घोळत असल्यामुळं राहणी साधी असणं अगदी अपरिहार्यच होतं. पोशाख अत्यंत नमुनेदार, बघत राहावं खरोखर. टोपी डोक्यावरची खादीची, तिचा मूळचा रंग पांढरा, पण पुढे बदलत एका बाजूला गेव्हा कलर, एका बाजूला इस्मन कलर, असं काहीतरी सगळं झालेलं होतं. धोतर दोन्ही बाजूला नेहमी अपुरा असायचं, नेहमी गुडगा आणि घोट्या याच्या मध्ये कुठेतरी संपलेलं. आणि मध्ये त्यांच्या अशी चालायला लागले ते की ते धोतर वर सरकत गुडघ्यापर्यंत यायचं. 10 पावलातच, 10व्या पावलाला ते बरोबर असे करायचे, सर करून असे उडून घ्यायचं सगळं. सदऱ्यावर त्या सीझन मधल्या फळाचे डाग नेहमी पडलेले आहेत. उन्हाळ्यात आंबाचे डाग, पुढे जांभळाचे डाग, कमीत कमी केळाचे डाग तर हसायचेच हमखास, काही प्रश्नच नाही. आणि कोट तर इतका दाटका असा अंगाला घट्ट मिठी मारून बसलेला की बघणाराला असं वाटायचं की आता घातलाय खरा, निघतोय की नाही कोणाला. असे हेडमास्तर एकूण सगळे होते. ते आले, मग हसऱ्या मुद्रेने त्यांनी जरा इकडे तिकडे पाहिलं, मग त्याला चौकशी केली इकडे तिकडे. मग बोलत सगळे हेडमास्टरांच्या ऑफिसमध्ये गेले. ते खुर्चीत बसले आणि सहज त्यांचं लक्ष एकदम उजव्या बाजूच्या भिंतीला कढाळ लावलेलं होतं, तिकडे गेलं. बघतायत तर 9:15 वाजले. हा 9:15 वाजले का म्हणाले. असिस्टंट साहेब म्हणाले, हो म्हणजे 9:15 म्हणजे 9:15 झाली की म्हणाले. आणि अजून तात्यासाहेबांचा पत्ता नाही म्हणाले, आज त्यांचं मुख्य भाषण आहे ना. असिस्टंट साहेब म्हणाले, आपण सांगून आला होता ना त्यांना. तर काल मी घरीच गेलो होतो, येतो म्हणले मला बरोबर. असं मग बोलावणं पाठवायचं का. बोलावणं नाही, बोलावणं नको, असं करू, थोड्या वेळ वाट बघू आणखी, मग बघू पुढे. बरं ठीक आहे झालं. आता मुलांची शाळेमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. एक मुलं आपली एका दरवाजाने आत शिरतायत हॉलच्या, दुसऱ्या दरवाजाने कोणी बाहेर पडतायत. गर्दी झालेली, पुढे जागा मिळण्यासाठी धडपड सुरू झाली. आरडा ओरडा, गोंधळ, मारामारी. हा गोंधळ वाढता इतका वाढला की शेवटी हेडमास्टरांच्या कानापर्यंत तिथपर्यंत ऐकायला आलं. त्याबरोबर त्यांची मुद्रा जी त्रासिक झाली ना, त्यामुळे का शिक्षक आलेत ना सगळे. हो सगळे आले. मग काय करतायत काय नाही, कॉमन रूम मध्ये बसलेत, तिमाहीचे पेपर तपासतायत. असं अरे कोणीतरी हॉलमध्ये जा म्हणा. काय काय शाळा आहे का मंडई आहे. हा आज स्वातंत्र्य दिन आहे, आज तरी जर आपण शिस्त दाखवली पाहिजे. आज खरी आपल्याला शिस्तीची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, परवाच मी ते आर्टिकल वाचलं इंग्रजीतलं, काय स्टुडंट्स अँड डिसिप्लिन
नाही, मला वाटतं डिसिप्लिन अँड स्टुडंट. आणि अहो मी नेहमी मुद्दे सांगतो ना, तेच सगळे त्याच्यामध्ये हो, इंग्रजीत म्हणून कौतुक. आता पहिला मुद्दा उदाहरणार्थ घ्या. असं म्हणून त्यांनी चेहरा विचारमग्न केला, त्याबरोबर जवळपास उभे असलेले शिक्षकांच्या पोटात गप्पन गोळा आलाय. झालं झालं झालं, लेक्चर सुरू झालंच म्हणाले. त्यातल्या एका दोघांनी घाईने काहीतरी निमित्त काढून बाहेर पळ काढला. तेवढ्या हेडमास्टरचं लक्ष दरवाजाकडे गेलं. ते म्हणाले, का हो गोखले, कुठे चालत म्हणाले. एक शिक्षक उमऱ्यातच होते. त्याने लगेच करंगळीवर केलं. नाही, आलोच म्हणाले, गेले. दुसरे जे शिक्षक बाहेर पडले होते ते मग मुलांना गप्प बसवण्यासाठी मग त्या हॉलमध्ये शिरले. आता हॉलमध्ये शिरलेले हे शिक्षक बिचारे ड्रॉइंग मास्टर होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाचा कसलाही परिणाम मुलांच्यावर झाला नाही. म्हणजे मगाशी जो नुसताच मुलांचा आरडाओरडा ऐकू होता, त्याच्याऐवजी यांचं खेकसणं आणि मुलांचा आरडाओरडा अशा दोन्ही गोष्टी ऐकायला. आणि संवाद अत्यंत नमुनेदार, ऐकत राहावा अगदी असा. ड्रॉइंग मास्तरांचा आवाज, जोशा बघतोय, मी बघतोय, मगापासून तू ते सध्याची शेंडी ओढतोयस, हा तो उठून उभा राहा. आणि मग त्या जोशीचा आवाज, नाही उभा राहा, तू उभा राहा, मी तुला सांगतोय, ना उभा राहा, तू नाही उभा राहत, नाही नाही नाही, पहा नाही, बघा नाही, मग खाली बाईस. हा संवाद आणखी वाढला असता, पण तेवढ्यात पीटीचे शिक्षक सहज जरा आत डोकारले, ठिर्र करून शिट्टी वाजल्या. मग जरा त्या हॉलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था वगैरे हे सगळं प्रस्थापित झाले. झालं अहो, 9:30 वाजून गेले. सगळी तयारी इकडे झाली. मुलं गच्च भरलेली हॉलमध्ये. टेबल क्लॉथ आला, फ्लॉवर पॉट आला, तांब्या सुद्धा आला. कॉमन रूम मध्ये बसून बसून कंटाळलेली शिक्षक मंडळी बिचारी निरुपायाने शेवटी हॉलमध्ये येऊन दाखल झाली. इकडं हेडमास्टरांनी डिसिप्लिनवरचं सगळं आर्टिकल असिस्टंट साहेबांना समजावून सांगितलं आणि त्याला मान हलवून त्यांच्या मानेचा मणका ढेलावायची वेळ आली. तरी तात्या साहेबांचा पत्ता नाही. 9:45 वाजले. आता मात्र हेडमास्टर चिडले. छे छे छे, काय 9:45, 9:45, काय देशभक्त लोक म्हणजे असेच भाऊ, काय लोकांच्या वेळेची किंमतच नाही यांना. असिस्टंट साहेब म्हणाले, आता देशभक्तच ते, त्यातून आपल्या संस्थेच्या अध्यक्षपणा तर कसं काय म्हणायचं. ना खरं म्हणजे मी ठरवलेलंच आहे. म्हणलं दरवर्षी हे गणंग पाहिजेत कशाला, मी यांना बोलवणारच नव्हतो यंदा. असं मग काय झालं, काय आता काय सांगायचं. परवा सहज घरी गेलो, मला म्हणाले मीच बोलतो म्हणले, दुसरं कोणाला बोलवू नका म्हणाले. मग आता काय करायचं. हो आता मग आता नाहीतरी आपण आता काय करणार. नाही आता जाऊ दे, यावर्षी जाऊ द्या, पण पुढच्या वर्षीपासून. एवढा बोलून हेडमास्टर काहीतरी एक भीषण प्रतिज्ञा उच्चारणार होते, तेवढ्या शाळेचा शिपाई लगबगीनं धावत येताना दिसला. त्याबरोबर अंदाजाने त्याने ओळखलं की देशभक्त तात्यासाहेब शाळेत आलेले आहेत. थाट दिशी तेजे उठले, लगेच धोतर बितर लगेच नीट व्यवस्थित सगळं केलं, कोट खाली ओढला, चेहरा अगदी हसतमुख करून, दोन्ही हात जोडून हसतमुखाने करीत या 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 म्हणत ते असे बाहेर पडले. आता तात्यासाहेब तिकडून येतच होते. देशभक्तच ते, त्यातून अधिकारावर असलेल्या पक्षातले देशभक्त. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी गुटगुटीत होती चांगली. कपडे बिपडे पांढरे शुभ्र, अगदी बगळ्याच्या पंखाप्रमाणे सगळं. टोपीचा कोन बिन बरोबर वगैरे साधलेला, चेहरा नेहमी हसतमुख आणि जिभेवर तर खडीसाखरेचा खडा कायमचा ठेवल्यासारखं. एखाद्या महान देशभक्ताप्रमाणे दोन्ही हात अगदी कोपरा बसून जोडून तात्यासाहेब हेडमास्टरला म्हणाले, फार उशीर नाही ना झाला. 10 वाजायला आलेले. हेडमास्टर काहीतरी बोलणार, तेवढ्यात असिस्टंट साहेबच पुढे झाले. छे हो, आत्ताच तर जमलेत सगळे. त्या मानाने तुम्ही जरा लवकरच चालत ना. हा मग हरकत नाही. हो म्हणजे गंमत काय झाली की मी इकडं बरोबर 9ला यायला निघणार, तेवढ्यात कलेक्टर साहेबांचा फोन. डाक बंगल्यात आलेत ना, उतरलेत. मला म्हणाले, तुम्ही ताबडतोब इकडे या बरं, परवा ती अन्नधान्य सल्लागार समितीची मीटिंग आहे, त्याच्यासंबंधी मला जरा डिस्कशन करायचं. हो मग काय, जावं लागलं सगळं. आणि मग हेडमास्टरांच्या खोलीमध्ये जाता जाता तात्यासाहेबांनी आपल्याला कलेक्टर साहेबांचं कसं बोलवणं आलं, मग तिथं आपण डाक बंगल्यात कसे गेलो, तिथं काय काय बोलणं झालं, मग तिथं आपण काय काय खाल्लं, याचा रसभरीत वृत्तांत हा हेडमास्टरना ऐकवला सगळा. हा कार्यक्रम फक्त एक अर्धा तास झाला, फार काही नाही चालायचं. मग तात्यासाहेबांचं हल्लीचं राजकारणातलं स्थान किती महत्वाचं आहे आणि संबंध जिल्ह्यात तेच एकमेव लायक पुढारी कसे आहेत हे हेडमास्टरांनी तात्यासाहेबांनाच समजावून सांगितलं. तोही कार्यक्रम साधारण 10-15 मिनिटं झाला. तोपर्यंत असिस्टंट साहेब आणि दुसरे शिक्षक आपले गरुड हनुमंत सारखे बाहेर उभे होते सारखे.
आता केव्हा हे संपतंय सगळं. एकदम हेडमास्टरांचं लक्ष गेलं. अरे तुम्ही उभेच आहात काय म्हणे. हा म्हणजे मगापासून उभे. असं वा वा. काय तयारी सगळे. हो सगळी तयारी. म्हणजे काय कार्यक्रम काय काय ठरलाय ते तरी आम्हाला सांगा. आता मुख्य भाषण तर ठरलंच तात्यासाहेबांचं. हो ते आहेच, त्यात काय प्रश्न नाही. आधी आपण प्रस्तावना केली तर बरं होईल, तेवढेच तुमचे 4 शब्द मुलांना ऐकायला मिळतील. हा हा ते तर बोलणारच आहे म्हणाले, त्यात काही प्रश्नच नाही. मग म्हणाले शेवटी मी 1-2 मिनिटं. ते कशाला? नाही आभार वगैरे नाही नाही मी आहे ना आभार मानायला म्हणाले. नाही नाही असू द्या, म्हणजे काय आम्ही मानले म्हणजे आपलेही मानता येतात. बार ते बघू म्हणले मागणं सगळं. बर राष्ट्रगीताचं काय? नाही कुलकर्णीबाईंना सांगितलंय म्हणाला म्हणा. मग त्यांना जरा नीट म्हणायला सांगा म्हणा. काय साधं राष्ट्रगीत पाठ असून आपल्याला. हो मागच्या वर्षी दुसरं कडवंच पहिल्यांदा म्हणाले त्याचं. अशी सांगला नाही, या खेपेला त्यांना दिलेले आहे, समज दिलेली आहे म्हणाले, मेमोज दिलेला आहे की या खेपेला पहिलं कडवं पहिल्यांदा म्हणा, दुसरं दुसऱ्यांदा म्हणा. सगळं सांगितलं आणि त्यांनी कबूल केलंय म्हणा. हा चला चला चला. मग सगळी मंडळी उठून हळूहळू हॉलमध्ये दाखल झाली. सगळी मुलंकडं मंडळी आली, मुलं उठून उभी राहिली, सगळी शिक्षक सगळे उठून उभा राहिले. गच्च भरलेला सगळा हॉल. बसा 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 सगळं असं केलं. सगळे बसले. मग पहिली जरा कुजबूज गोंधळ वगैरे थोडंसं संपल्यानंतर थोडी शांतता निर्माण झाली. आणि मग त्या दिवशीच्या समारंभातलं प्रास्ताविक भाषण करण्यासाठी म्हणून हेडमास्टर उठून उभे राहिले. म्हणले मुलांनो, आजचा योग मोठा अपूर्व आहे. हो स्वातंत्र्य दिनासारखा समारंभ आणि तात्यासाहेबासारखा वक्ता, मग काय पाहिजे. दुधात साखरच पडली म्हणालात. एवढं बोलून हेडमास्टर एकदम थांबले आणि मुलाकडे असं पाहायला लागले. त्यांना ती सवयच होती. एखादं महत्वाचं वाटणारं वाक्य उच्चारलं की एकदम थांबायचं असं आणि एकदम श्रोत्यांच्याकडे असं अपेक्षेनं पाहत उभं राहायचं. आत्ता सुद्धा एकदम दुधात साखरच पडली म्हणत म्हटल्यावर थांबले, लागले बघायला. त्या बरोबर असिस्टंट साहेबांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी वाजवल्यावर सगळ्या शिक्षकांनी वाजवल्या, मग मुलांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला हॉलमध्ये. हेडमास्टरांच्या चेहऱ्यावर अगदी दैवी समाधान पसरलं. वा 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 आज मोठी मजा आहे म्हणाले. छान छान सगळं. आणि मग त्यांचं भाषण पुन्हा सुरू झालं. म्हणजे मुलांनो, तात्यासाहेबांचं नाव सर्व महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहे. हो ते उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या भाषणाची एकदा खुद्द महात्मा गांधींनी स्तुती केली होती. हो बापूजी म्हणाले होते, अरे तात्या साहब तुम तो बडे हुशार मालूम होते हो, हमारे आश्रम में क्यों नहीं आए. एवढं बोलून एकदम हेडमास्टर थांबले की लागले मुलाकडे बघायला. त्या बरोबर असिस्टंट साहेबांनी टाळ्या वाजवल्या. ते शिक्षकांनी वाजवल्या, मुलांनी वाजवल्या. ते ठरलेलंच होतं, ह्याने वाजवले की त्यांनी वाजवले की ह्याने. आता तर काय अगदी समाधान त्यांच्या चेहऱ्यावरनं ओघळायला लागलं अगदी हेडमास्टरांची. पुढे त्यांचं भाषण सुरू झालं. म्हणाले, परवाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुम्हाला कल्पना नाही मुलांनो, तात्यासाहेबांनी केलेली कामगिरी फार महत्वाची होती. इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने ती नोंदवावी लागेल. यशवंतरावांनी सांगून सुद्धा त्यावेळेला दिल्लीची सृष्टी ऐकेनात, संयुक्त महाराष्ट्र काही देईनात. मग तात्यासाहेबांनी एक कडक पत्र पंडित नेहरूंना लिहिलं. जुने तुरुंगातले दोस्त. त्याबरोबर पंडित नेहरूंनी तो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांच्या घरीच होता, तो मुकाट्याने यशवंतरावांच्या ताब्यात दिला. एवढा बोलून एकदम हेडमास्टर थांबले की लागले बघा. त्याबरोबर इकडे 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 सुरू झाला जोरदार टाळ्यांचा सगळा कडकड. तात्यासाहेबांसंबंधी एवढी माहिती सांगितल्यावर तात्यासाहेब हे ज्या संस्थेचे अध्यक्ष, त्या संस्थेच्या इतिहासाकडं हेडमास्टर वळले. शाळेची स्थापना, त्यावेळी आलेल्या अडचणी, आत्तापर्यंत केलेली प्रगती, हे सगळे मुद्दे त्यांनी फक्त अर्ध्या तासात आटोपले. मग स्वातंत्र्य दिन म्हणजे काय, तो वास्तविक कशा रीतीनं साजरा व्हायला पाहिजे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, याच्यावरही थोडा वेळ त्यांनी चर्चा केली. हेडमास्टर आणखी पुढं बोलणार होते, पण बोलता बोलता सहज त्यांचं लक्ष असं उजव्या बाजूला खिडकीकडे गेलं हॉलच्या. आणि बघतायत तर ते मगाचे पोक्त शिक्षक चहा आणायला गेलेले, हे बाहेरनं त्या खिडकीच्या गजाला लोंबकळलेले असे आणि आज शिक्षकांना खुणा करताय. चहा आला वगैरे. आणि हेडमास्टरकडे बोट करून दाखवत आहे, बसवा खाली, असं सगळं. ते पाहिल्यावर मग एकदम हेडमास्टर नर्वसच झाले. मग एकदम मग समारोपादाखल फक्त 5 मिनिटं बोलून हेडमास्टर एकदाची खाली बसले. मग टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये देशभक्त तात्यासाहेब
हे त्या दिवशीचं महत्त्वपूर्ण भाषण, मुख्य भाषण करण्यासाठी म्हणून उठून उभे राहिले. त्यांची नेहमीची पद्धत म्हणजे सुरुवातीला नजर नेहमी अशी वर शून्यात, बराच वेळ श्रोत्यांच्याकडे बघायचंच नाही काय असं. चेहरा चिंतामग्न, संबंध देशाची चिंता तोंडावर दिसली पाहिजे सगळ्याची. आणि सुरुवात करताना नेहमी गवई जसं एखाद्या खर्जातून सुरुवात करतो आणि हळूहळू हळूहळू मग आपल्या नेहमीच्या पट्टीवर येतो, तसं अगदी सावकाश अशी सुरुवात करायची, तशी सुरुवात केली तात्यासाहेबांनी. म्हणाले खरं म्हणजे मी आज मला वेळ नव्हता, आज मी येणारच नव्हतं. हे ऐकलं सहज ते थांबले. त्याबरोबर मुलाने एकदम टाळावं. असिस्टंट साहेबांनी टाळ्या वाजवल्या, त्यावर शिक्षकांनी वाजवल्या, मुलांनी टाळ्या वाजवल्या. तात्यासाहेब एकदम विचकले. आपल्याला वेळ नव्हता म्हटलं रे, टाळ्या का वाजवतात, त्यांना काही कळलं नाही. सगळं ते इकडे तिकडे गमरून बघायला आले. हेडमास्टरनी पटकन असं करून सगळ्यांना गप्प बसवलं. जरा शांतता प्रस्थापित झाल्या करून त्यांनी जरा सावरलं स्वतःला आणि मग पुढे सुरुवात केली. पण विचार असा केला की ही माझी शाळा आहे. तुम्ही एवढ्या उत्साहाने हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरता जमला असताना मी नाही म्हणणं बरं दिसत नाही. म्हणून सगळी कामं बाजूला सारून मी इथं धावत आलो. तुमच्या प्रेमाने मला इथं ओढून आणलं म्हणालात. इथं मात्र तात्यासाहेब अगदी बरोबर थांबले आणि लागले अपेक्षेनं श्रोत्यांच्याकडे पाहायला. पण मगाशी घडलेल्या चुकीमुळे या वाक्याला टाळी वाजवावी का नाही याचा असिस्टंट साहेबांना निर्णय करता येणार. त्यामुळे ते गप्प राहिले, त्यामुळे शिक्षकही गप्प राहिले, म्हणून मुलंही गप्प राहिले. सगळे एका दोघं जरा शहाण्या मुलांनी विचारले एक म्हणे, हे वाजवायची का रे टाळी? बस त्यांनी वाजवली का, तू कसं गप्प? तात्यासाहेबांनी पाहिलं थोडा वेळ, बा जाऊ द्या म्हणले, ठीक आहे. आणि मग त्यांचं खरं भाषण सुरू झालं. म्हणाले, मुलांनो, आज स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्याचा दिन. दिन म्हणजे दिवस, स्वातंत्र्याचा दिवस. आज आपण स्वतंत्र झालो, तो हा दिवस. आज आपण स्वातंत्र्य मिळवलं, तोच हा दिवस. हे स्वातंत्र्य आपण मागेच मिळवलं, पण तो आजचा दिवस. आणि म्हणून मला असं वाटतं, माझी अशी कल्पना आहे, माझी अशी धारणा आहे, मी असं म्हणू शकतो, किंबहुना माझा असा अंदाज आहे की आज स्वातंत्र्य दिन आहे. या थाटात भाषण सुरू झालं महाराज. मग काय जे विचारतायत, तात्यासाहेबांची गाडी सुरू झाली. संबंध स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासच सांगितला त्यांनी. महात्मा गांधींची आपली भेट कशी झाली, पंडित नेहरूंनी आपल्याबद्दल काय उद्गार काढले, तुरुंगात असताना ते काय बोलले, जाहीर सभेत काय बोलले, खाजगी बैठकीत काय बोलले, सगळंच्या सगळं मुलांना ऐकवलं सांगतो. अगदी पंडित नेहरूंच्या शब्दात, 5 बरस के पहले मैं यहाँ आया था और इसी जगह खड़े होकर बोला था, तात्या साहब मिले थे, सुना है कि बहुत अच्छा काम करते हैं अपने जिले में, तो मुझे बड़ी खुशी है. हाँ, मुझे तो पूरी याद है, उस वक्त दिल्ली में एक बड़ी मीटिंग चल रही थी. उस मीटिंग में हम थे, अब्दुल गमाल नासेर थे, मार्शल टीटो थे, श्रीमाओ बंदर नायके थी, तात्या साहब भी मिले थे. सगळं मुलांना सगळं ऐकू. मग फाळणी, निर्वासितांचा प्रश्न, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे तर तात्यासाहेबांचा अगदी हातखंडा विषय. 3री, 4थी, 5वी अहो, त्यातले एक एक आकडे धडाधड म्हणून दाखवले. सगळे पाठच त्यांना सगळे. एकदम डोळे असे गरगर फिरत मुलांच्यावर म्हणाले, कल्पना आहे का मुलांना तुम्हाला आतापर्यंत किती खर्च झालाय तो सगळं? शिक्षण 55 कोटी 57 लाख, आरोग्य 62 कोटी 64 लाख, पाणी पुरवठा 41 कोटी 47 लाख. आणि दर वेळेला इतक्या जोरात ओरडायची की मुलं दचकायची. 51 कोटी म्हणले मुलांना, 47 लाख म्हणले असे. शेवटी तर घर झालं. आणि कुटुंब नियोजन 40 कोटी 42 लाख. एवढ्या जोरात बोलले, एकदम एक मुलगा पेंगत होतं समोरचं बोलले, तिची दचकलं का नाही.
हा सगळी अशी दाणादाण करून टाकली सगळी. आणि मग सगळ्यात शेवटी आजच्या तरुण पिढीचे कर्तव्य या विषयावर सुमारे 10 मिनिटं आपले मौलिक विचार मांडून मग देशभक्त तात्यासाहेब मोठ्या समाधानाने खाली बसले. तात्यासाहेबांचं हे महत्वपूर्ण भाषण संपलं तेव्हा दुपारचे 2 वाजलेले होते. पुढची मुलं पेंगत होती, मागची तर आडवीच झालेली होती. सगळ्या शिक्षकांनी एकमेकाच्या खांद्यावर माना टाकल्या होत्या. तेवढ्याच भाषण संपलं. मग जेवढे जागे होते त्यांनी टाळ्या वाजवल्या. पाठीमागे मुलांनी एकमेकाला हलवलं. सगळं संपलं रे, संपलं, उठा म्हणाले सगळे. नेहमीच्या सवयीप्रमाणे आभार मानण्यासाठी म्हणून हेडमास्तर उठून उभा राहायला लागले. तेवढ्यात धोका ध्यानात आला आणि असिस्टंट साहेबांनी एकदम टेबलाशी धाव घेतली. छातीवर खाली करीत धापा टाकीत ते म्हणाले, मी आभार मानण्यासाठी उभा आहे. मग मात्र सगळ्यांनी मनपूर्वक टाळ्या वाजवल्या. हे एवढं बरं झालं म्हणाले, बाबा फार छान. मग असिस्टंट साहेबांनी थोडक्यात आभार मानले. कुलकर्णीबाईंनी अगदी बिनचूक वंदे मातरम म्हटलं सगळं आणि एकदाचा समारंभ संपला बुवा तसा. मग त्यानंतर आलेला 2 कप चहा आणि 3 बिस्किटं खाऊन तात्यासाहेबांची स्वारी एकदाची हल्ली तिथनं. त्यांना पोचवायला साहेब आणि असिस्टंट साहेब दोघेही शाळेच्या फाटकापर्यंत गेले. बाहेर टांगा उभाच होता. तात्यासाहेब टांग्यात बसले. नमस्कार चमत्कार दाखवले. चमत्कार दाखवलाच होता, नुसता नमस्कार झाला सगळा. आणि मग एकदाचा टांगा हल्लानं वळला बुवा रस्त्याने. टांगा दिसेन असा झाल्यावर मग हेडमास्टरनी सुस्कारा सोडला. चला बाबा, गेली एकदाची पिढा बुवा म्हणाली. असिस्टंट साहेब म्हणले, पिढा? ही वार्षिक पिढा आहे साहेब म्हणाले. आता हेडमास्टर नाही रागला तर काय हे देशभक्त लोक, काय लोकांच्या वेळेची किंमत नाही रे. काय किती वाजले काय बोलाव की माणसाने, आम्ही नाही म्हणतोय का, पण किती मुद्दे किती थोडक्यात. आता आम्ही नाही का बोलत म्हणाल का हो, तुम्हाला काय वाटत असून ते काय बघायलाच नको. तुमचे हे वेगळं वैशिष्ट्य, त्यांचं वैशिष्ट्य काय विचाराल ना. असं सगळं बोलणं झालं. मग हेडमास्टर म्हणाले, बरं आहे मग मी जातो, तुम्ही सगळं मागचं आवरून वगैरे. हो मी आहेच, आपण जायला काय हरकत नाही. मग ते टांग्यात बसून गेले, हे लांब टांगा टाकीत गेले. तोपर्यंत बिचारे शिक्षक मंडळी 2:30 वाजायला आलेलो, गार झालेला चहा बिस्किट खाऊन गेले. साहेब म्हटल्याबरोबर सगळे असिस्टंट साहेबांच्या भोवती जमले सगळे. मग एका शिक्षकाने आधी टाचा उंच करून म्हणले, गेली बुवा एकदाची ही पिढा, गेली एकदाची. मग मगाचे पोक्त शिक्षक हळूच जरा असिस्टंट साहेबांच्या जवळ आले आणि म्हणाले, का हो साहेब एक विचारू. म्हणले, आता काय विचारताय आणखीन तुम्ही. नाही, स्वातंत्र्य दिन तर झाला, आता 26 जानेवारी पर्यंत मध्ये काही भानगड नाही ना. म्हणजे काही नाही, आता आपण आनंदाने घरी जाऊ.